आज आपण युनिट 4 ला स्टार्ट करतोय. त्या युनिटचं नाव आहे नेचर अँड स्क्रीन दिसतीये ना? येस मॅम. सो त्या युनिटचं नाव आहे नेचर अँड प्रोसेसेस ऑफ रिसर्च. ओके. सो मेन मेन ऑब्जेक्टिव्ह काय की या लेसन मधनं आपण काय काय शिकणार आहोत. एक म्हणजे रिसर्च डिझाईनचं जे काही मिनिंग आहे और पर्पज आहे ते आपण अ, या याच्यातनं बघणार आहे. रिसर्च डिझाईन, सॉरी, ते आपलं कालच झालं ना. माझी स्क्रीन दिसते की नाही दिसत आहे? नाही दिसते मॅडम. दिसते आता? हो. सो आज आपण युनिट 5 ला स्टार्ट करतोय, एक्सपेरिमेंटल डिझाईन. आता एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे आता आपण या टॉपिक मध्ये मेनली काय शिकणार आहोत. व्हॉट इज मीन बाय एक्सपेरिमेंटल डिझाईन, त्याचे डिफरंट टाइप्स कोणते आहेत. आपण जे ग्रुप्स बनवतो म्हणजे आपण डेटा कलेक्ट करण्यासाठी जे ग्रुप बनवतो ते ग्रुप विदिन त्या ग्रुपमध्ये कोणते टाइप्स आहेत, ब्लॉक म्हणजे काय असतं आणि फॅक्टोरियल म्हणजे काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. आपले जे व्हेरिएबल्स असतात त्याचा एकमेकांवर ते कसे इंटरलिंक्ड असतात, त्यामधलं कंट्रोल व्हेरिएबल कोणतं असतं. मग हे जे काही डेटा आपण अँटिसिपेट करतो त्याच्यामधले एरर्स कसे रिड्यूस करायचे आणि सायकोलॉजिकल रिसर्च मध्ये, आणि आपला सायकोलॉजिकल फिनॉमिना युझिंग द रिसर्च डिझाईन. म्हणजे काय की आपण सायकोलॉजीच्याच कोणत्या गोष्टी अजून एक्सप्लोर करू शकतो रिसर्च डिझाईन थ्रू. सो दिस इज अवर ऑब्जेक्टिव्ह. In this lecture we are going to study this. सो इंट्रोडक्शन, एक्सपेरिमेंटल डिझाईन. एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे काय की बट ऑब्विस की आपल्याला आजपर्यंत एक्सपेरिमेंटल डिझाईन और रिसर्च डिझाईन, आता एक्सपेरिमेंटल काल आपण बघितलं की व्हॉट इज मेन बाय रिसर्च डिझाईन, आणि आज आपण बघणार एक्सपेरिमेंटल डिझाईन. विथ दीज ऑफ वर्ड्स तुम्हाला थोडीफार आयडिया येते का की काय असेल की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द एक्सपेरिमेंटल डिझाईन अँड रिसर्च डिझाईन. त्याच्या नावातनं काही आयडिया येते का की इथे मला एक्सपेरिमेंटल रिसर्च. हा. एक्सपेरिमेंटल डिझाईन इज बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट्स, व्हॉट एव्हर एक्सपेरिमेंट्स विल डू. येस.
and the research design is a systematic flow how we are going to carry out the all over research, means from the plan, from the इनिशियल फेज टू अवर फायनल फेज. पण एक्सपेरिमेंटल डिझाईन मध्ये आपण काय करणार की आपण जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतोय त्यामध्ये जो काही आपण हायपोथेसिस त्याच्यासाठी क्रिएट करतोय त्याचा एक मग त्यासाठी आपण कोणती कंडिशन यूज करतोय आणि त्या हायपोथेसिस मध्ये आपण कसा डेटा कलेक्ट करणार आहे आणि त्या डेटाचं इंटर रिलेशन्स नक्की कसं असणार आहे, मग ते सगळं डिझाईन करण्याच्या ज्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्सपेरिमेंटल डिझाईन. So here they are going to say what is meant by experimental design. It is a structure plan used to test the hypothesis under control condition. Means nothing but की तुमचे जे कंट्रोल व्हेरिएबल आहे, तुमचे जे डिपेंडेंट व्हेरिएबल आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, ते तुम्ही एका कंट्रोल कंडिशन मध्ये किंवा कंट्रोल कंडिशन म्हणण्यापेक्षा तुम्ही ते टेस्ट करतात विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चनरी इंटरव्ह्यूज. सो हा जो फ्लो आहे त्याचं सुद्धा आपल्याला एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग करावं लागतं, त्याचं सुद्धा आपल्याला एक सिस्टमॅटिक डिझाईन करावं लागतं. विदाउट दॅट वी आर नॉट गोइंग टू प्रोसीड विथ अवर रिसर्च. सो या सगळ्या फेजेसला आपण काय म्हणतो एक्सपेरिमेंटल डिझाईन. मग या एक्सपेरिमेंटल डिझाईन मधला मेन आपला मोटो काय, तर या एक्सपेरिमेंटल डिझाईनमुळे आपल्याला कॉज अँड इफेक्ट अनालिसिस आपल्याला कळतो. म्हणजे काय की व्हेरिएबल्सचा एकमेकांवर नक्की कसा प्रभाव आहे हे आपल्याला कळतं, किंवा इन बिटवीन त्यांच्या एकमेकांसोबतलं जे रिलेशनशिप आहे आणि विथ द रिलेशनशिप आपण जे कन्क्लूड करणार आहोत ते आपल्याला थ्रू दिस एक्सपेरिमेंट्स आपल्याला थ्रू दिस एक्सपेरिमेंटल डिझाईन वी आर गेटिंग नो. सो एक्सपेरिमेंटल डिझाईन्स म्हणजे काय की एक्सपेरिमेंटल डिझाईन मधले महत्वाचे दोन कंपोनेंट्स कोणकोणते. फर्स्ट इज द इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड सेकंड इज द डिपेंडेंट व्हेरिएबल. हे एक लक्षात ठेवा की इंडिपेंडेंट व्हेरिएबलला आपण नेहमी काय म्हणणार, वी आर गोइंग टू स्टेट ऍज द आय व्ही, बिकॉज पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट सुद्धा याचे आपल्याला एक्सप्लेन करायचे. सो दिस इज अबाउट दॅट. आणि डिपेंडेंट व्हेरिएबल नंतर. आता इंडिपेंडेंट, आता एक्सपेरिमेंटल डिझाईन फर्स्ट म्हणजे काय, आता आपल्याला इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल हे ओळखता यायला पाहिजे. याचा आपण खूप वेळा ऑलरेडी आपण अभ्यास केलाय. सो आज आपण परत एकदा करूया की फर्स्ट काय, डज स्लीप अफेक्ट्स द मेमरी. यातला इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता झाला की स्लीप, आणि त्या स्लीपवर काय डिपेंड आहे की मेमरी. सो त्यातला डिपेंडेंट व्हेरिएबल काय झाला, स्कोर ऑन द किंवा जो काही मेमरीसाठी आपण जो काही डेटा घेणार आहे त्याच्यावर जो स्कोर येणार आहे. सो स्कोर ऑन द मेमरी टेस्ट इज गोइंग टू अवर डिपेंडेंट व्हेरिएबल. ओके. त्याच्यानंतर आता एक्सपेरिमेंटल डिझाईन्स त्याचे जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत ते आपण बघूया. सो एक्सपेरिमेंटल डिझाईनचे प्रिन्सिपल्स हे मेनली कोणी सांगितले, इज डेमॉन्स्ट्रेटेड बाय द फीचर्स थ्री प्रिन्सिपल्स. आता हे फीचर्सचे तीन प्रिन्सिपल्स काय होते, दॅट फर्स्ट प्रिन्सिपल इज द रँडमायझेशन प्रिन्सिपल. काय होतं यात की त्यांनी काय सांगितलं होतं की व्हाईल स्टडिंग द रँडमली, म्हणजे जेव्हा आपण जो काही प्रॉब्लेम सेट घेतो किंवा आपण जे पॉप्युलेशन घेतो त्या पॉप्युलेशन मध्ये आपल्याला कोणताही बायसनेस नकोय. मीन्स व्हॉट की फक्त मला हवा तसा सॅम्पल साईज किंवा तसे पार्टिसिपंट्स घ्यायला नकोय. जर मी असं काही केलं तर माझा रिसर्च आय कॅन बी रीनेम ऍज देम ऍज अ बायस्ड. सो जेव्हा असं अवॉइड मला बायसनेस करायचंय तेव्हा काय करणार, मी जे काही सॅम्पल माझ्या रिसर्चसाठी चूज करणार आहे ते सॅम्पल मी त्या पूर्ण पॉप्युलेशन मधनं रॅन्डमली पिक केलेलं असतं. रॅन्डमली मीन्स व्हॉट की मी कोणताही गोष्टी अधूनमधून चूज करणार, पार्टिसिपंट चूज करणार आणि त्यांच्यासाठी मी एक्सपेरिमेंट डिझाईन किंवा त्यांच्या सोबत मी माझे क्वेश्चनरी इंटरव्ह्यूज किंवा जो काही डेटा सेट मला हवाय तो मी मिळवणार. सो फर्स्ट इज अ रँडमायझेशन मीन्स व्हॉट पार्टिसिपंट आर असाइन्ड टू ग्रुप्स रँडमली टू अवॉइड द बायसनेस. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय व्हॉट की जेव्हा आपल्याला व्हाईल स्टडिंग द इफेक्ट ऑफ द स्लीप डेरिव्हेशन ऑन द अटेन्शन स्टुडंट्स आर रँडमली असाइन्ड. आता मोस्टली काय होतं की जेव्हा आपण कोणताही स्टुडंट्सवर कोणताही
कोणताही रिसर्च करायला जातो तर टीचर्स कडनं किंवा जो काही रिसर्च असेल त्याच्याकडनं हा बायसनेस होऊ शकतो की जे काही खूप पर्सनॅलिटी, ज्यांची पर्सनॅलिटी चांगली किंवा ज्यांचं इंटेलिजन्स किंवा ज्यांचं इफेक्टिव्हनेस ऑलरेडी क्लासमध्ये खूप चांगला आहे त्या स्टुडंट्सला ते त्यांच्या रिसर्चसाठी पिक आउट करू शकतात. पण असा जर आपण रिसर्च केला तर तो रिसर्च हा इफेक्टिव्ह नाही होणार. तोच रिसर्च ऍज इज ते जे काढलेले आपले कन्क्लुजन्स आहेत तेच आपण दुसऱ्या कोणासाठी आपण यूज करू शकणार नाही किंवा ते बरोबरच नसतील. सो जेव्हा आपल्याला असा आपला रिझल्ट हा आपल्याला अशा प्रकारे नाही मिळवायचा आहे तेव्हा आपण काय करणार, रॅन्डमली गोष्टी पिक करणार. सो इथं पण त्यांनी काय केलंय की रॅन्डमली स्टुडंट्स पिक केलेत आणि मग त्यांच्यात आता त्यांनी दोन ग्रुप केलेत की एक ग्रुप आहे जो फक्त 4 तासाची झोप घेणार आणि एक ग्रुप आहे जो फक्त 8 तासाची झोप घेणार. त्यामध्ये त्यांनी रॅन्डमली मुलं पिक केलेत. म्हणजे 4 तासाच्या जो ग्रुप आहे ए, त्या ग्रुप ए मध्ये सुद्धा इंटेलिजन्स म्हणा की पर्सनॅलिटी वाईज म्हणा किंवा त्यांच्या आयक्यू बाबतीत म्हणा असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी त्या ग्रुप ए मध्ये पण असणार. आणि सिमिलरली सिच्युएशन इन ग्रुप, त्यामध्ये पण आपण रॅन्डमली चूज केलेले वेगवेगळ्या पर्सनॅलिटी असलेले वेगवेगळे इंटेलिजन्स असलेले विद्यार्थी त्यामध्ये असतील. सो याने काय होणार की आपला जो आपण रिसर्च करू विल बी मोर इफेक्टिव्ह अँड विल बी रॅन्डमली असाइन्ड. सो आपल्यामध्ये कोणताही त्या रिसर्च म्हणजे अशी एकता नाही येणार की त्याच्यामध्ये काहीतरी आपण नवीन त्या डेटामधनं जो आपल्याला इफेक्टिव्ह डेटा भेटेल त्या डेटामधनं आपण काहीतरी प्रूव्ह करू शकतो. अजून एक आपलं सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल घ्यायचं म्हणाल तर इफेक्ट ऑफ म्युझिक ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. असं मी केलं तर मला काय की म्युझिक मध्ये कोणकोणते प्रकार आहेत तर एक म्हणजे मी 3 रूम्स घेतल्या. त्या एका रूम्स मध्ये मी अजिबात कोणतंही म्युझिक लावलं नाही. मी दुसरं रूम घेतली, त्या रूम मध्ये मी जस्ट एक सॉफ्ट म्युझिक म्हणजे जे ऐकायला एक स्मूदिंग आहे ते असं म्युझिक मी लावलं. आणि मी थर्ड रूम घेतली त्यामध्ये खूप मी लाऊड म्युझिक लावलं. त्या तिन्ही रूम्स मध्ये मी रॅन्डमली पिकआउट करून काही पार्टिसिपेंट्सला जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथनं बाहेर आल्यावर त्यांच्या मेमरीवर किंवा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर किंवा त्यांना जी आपण क्वेश्चनरी दिली होती ते अटेम्प्ट करताना त्यांच्यावर नक्की आपल्याला काय काय प्रभाव जाणवला तो आपण टेस्ट केला. ओके, मग आपण काय केलं की हे जे आपण रॅन्डमली तिथे पार्टिसिपेंट्स सिलेक्ट केले त्याच्याने काय झालं की असं कुठं झालं नाही की हाय परफॉर्मिंगच पार्टिसिपेंट्स कोणत्या तरी एका सेक्शन मध्ये किंवा एका आपल्या ग्रुपमध्ये गेले. ते सगळे डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे आपल्याला ऑल ओव्हर असा डेटा मल्टी लेअर्ड डेटा आपल्याला मिळाला. नॉट अ सिंगल लेअर्ड, आपल्याला वेगवेगळ्या लोकांचा डेटा अनालिसिस, त्यांचा आयक्यूचा अनालिसिस आपल्याला यातनं करता आला. देन आवर सेकंड इज तसंच की इफेक्ट ऑफ कॅफेन ऑन द रिॲक्शन टाइम. मग यात पण आपण काय करू शकतो की रॅन्डमली लोक असाइन करू शकतो वेगवेगळ्या इथे आणि त्यांचं आपण अनालिसिस करू शकतो. Then the second principle is the replication. What is meant by replications? Means the repeating the experiment with many participants to see if results remains the constant. Means what? की आज मी सॅम्पल साईज घेताना एका 5 स्टुडंट्सवर किंवा मी एक 20 स्टुडंटसाठी तो सॅम्पल साईज घेतला. त्या सॅम्पल साईजवर मी माझ्या टेस्टिंग्स केल्या. जे काही मी ठरवलंय की मला इंटरव्ह्यूज घ्यायचे, मला क्वेश्चनरीज घ्यायचे, त्याच्यासाठी मी त्या 5 स्टुडंट्सवर काम केलं. आणि त्याच्यानंतर त्या 5 स्टुडंट्स नंतर मी 20 स्टुडंट्स घेतले किंवा 20 घेतले होते, त्याच्याऐवजी आता मी 50 स्टुडंट्स घेतले. मग त्या 50 स्टुडंट्स सोबत मी जेव्हा तो सेम एक्सपेरिमेंट कंडक्ट केला तेव्हा मला फाइंडिंग सेम आले. तर आपण काय म्हणू की आपण जो रिसर्च जे काही आपण रिसर्च टू फाइंड केलंय इट इज द मोर रिअलेबल. म्हणजे रिप्लिकेशन्स म्हणजे तो काय, तो खूप रिअल रिझल्ट आहे. तर रिअल आपल्या रिझल्ट मधून जे काही आउटकम्स आले विच इज ट्रू व्हेरी रिअल. त्याच्यामुळे आपण जे काही कन्क्लूड करतोय त्या रिसर्च थ्रू त्या मान्य करण्यासाठी किंवा ते युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्ससाठी दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल.
ओके. आता जी मेमरी टेस्ट आहे, आता ती मेमरी टेस्ट मी पहिले काय केलं की 10 जणांमध्ये घेतली, मग त्याच्यावर फाइंडिंग्स काढले. 50 जणांवर घेतली, मग त्याच्यावर फाइंडिंग्स काढले. 100 स्टुडंट्स मधनं ती मेमरी टेस्ट घेतली, देन मी त्याच्यावर फाइंडिंग्स काढले. जर माझं हे फाइंडिंग सगळ्या स्टुडंट्स म्हणजे जे काही मी गोष्टी चेक करते त्या स्टुडंटसाठी, जर माझे सेम टू सेम फाइंडिंग्स आले, तर माझा हा काय, इट इज अ मोस्ट रिप्लिकेबल प्रोजेक्ट ऑफ माइन किंवा रिसर्च ऑफ माइंड. सेम अँझायटी एक्सपेरिमेंट्स मी केला. तर कधी कधी मी अँझायटी एक्सपेरिमेंट आता मी एका कॉलेजमध्ये केलाय. आता इथं मी काय करेल की आउटसाइड जे नेचर आहे ते मी चेंज करतेय. जर मी कोणत्या तरी एबीसी कॉलेज मधल्या स्टुडंट्सवर एक अँझायटी एक्सपेरिमेंट केला, मी त्यातनं फाइंडिंग्स काढले, आणि मी दुसरीकडनं पण फाइंडिंग्स काढले की अर्धे म्हणजे माझे रिसर्च जे येत आहेत ते सगळ्यांवर जे मी फाइंडिंग्स काढतेय किंवा जे मी सजेस्ट करतेय ते जे आहेत ते सगळ्यांसाठी अप्लाय होत आहेत का, तो माझा रिअलेबल रिझल्ट आहे का. सो हे जे आपण गोष्ट ही जी चेक करतो, दिस इज अंडर दिस फिनोमिनिया. देन कंट्रोल मीन्स काय, की कीपिंग ऑल conditions constants except the IV. What is meant by IV here? Means independent variable. सो मी काय करते की ज्या बाकीच्या गोष्टी मी माझ्या रिसर्च मध्ये ठेवते त्या मी सगळ्या कॉन्स्टंट ठरवणार एक्सेप्ट द इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आता जर आपण मागचंच आपण उदाहरण घेतलं तर आपण काय करत होतो की म्युझिकचं आपलं म्युझिकची जी टेस्ट आहे ती मी काय करते, म्युझिकची टेस्ट आहे ती पार्टिसिपंट्स वर घेते, जिथं मी 3 प्रकारचे म्युझिक रूम्स क्रिएट केले. फर्स्ट नो म्युझिक, सेकंड काम म्युझिक, अँड थर्ड लाऊड म्युझिक. आता यामध्ये मला कंट्रोल ऑन कंडिशन्स मीन्स काय, मी कशा कंडिशन मी कॉन्स्टंट ठेवणार. जर माझा व्हॉल्यूम आहे, इदर इट इज फॉर द सॉफ्ट म्युझिक और लाऊड म्युझिक, जो माझा व्हॉल्यूम आहे तो मी सेम ठेवणार. दुसरं, मी जे काही गाणं लावतेय किंवा जे काही म्युझिक मी ऑप्ट आउट करते माझ्या रिसर्चसाठी, इट शुड बी कॉन्स्टंट फॉर द ऑल द पार्टिसिपेंट्स. मी असं नाही करणार की मी ग्रुप ए साठी जे काही सॉन्ग प्ले करते तर मी ग्रुप बी साठी दुसरंच कोणतं तरी सॉन्ग प्ले केलं. इफ आय एम डुईंग दिस, देन माझ्या ज्या काही फाइंडिंग्स आहेत दॅट कॅन मे बी द रॉंग. सो आपल्याला जे या या ज्या कंडिशन्स असतात त्या आपल्याला काय फक्त कॉन्स्टंट ठेवायच्या. फक्त आपण कॉन्स्टंट काय ठेवणार नाही की जो काही इंडिपेंडेंट व्हेरिएबल जो काही इम्पॅक्ट होतोय इट इज नॉट गोइंग टू बी कॉन्स्टंट. वेअर ॲज आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल त्यामधले जे आपण रिलेशन्स आहेत ते आपण चेक करत राहणार. सो आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय की काय एक्झाम्पल आहे की स्टडिंग द इफेक्ट ऑफ लाइटिंग ऑन द रीडिंग स्पीड. तर मला काय करायचंय की लाइटिंगचा इफेक्ट जे मी लाईट देते रीडिंग करण्यासाठी, तो लाइटनिंगचा इफेक्ट रीडिंगच्या स्पीडवर काय इम्पॅक्ट करतो. मग मला कंट्रोल कंडिशन्स ठेवायच्या. देन हाऊ आय एम गोइंग टू डू दॅट. मग मी काय करणार की जे मी टेक्स्ट सगळ्या ज्या माझ्या ग्रुप्सला देते दॅट टेक्स्ट इज गोइंग टू बी सेम. जीच रूम ठेवणार, कारण काय त्या रूम्स मध्ये लाईट कशी स्कॅटर होतीये किंवा लाईट कशी जाणार आहे हे आपल्याला त्या रूम मधनं कळणार आहे. सो आय एम गोइंग टू टेक द सेम टेक्स्ट, सेम रूम, सेम टायमिंग. व्हाय सेम टायमिंग? जर मी एका जणांची टेस्ट ही नाईट टाइमला घेतली आणि एका जणांची टेस्ट ही मी डे टाइमला घेतली, इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट. माझे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते माझे बरोबर येणार नाही. सो यामध्ये काय होणार की फक्त लाइटनिंगचा जो इफेक्ट आहे तो फक्त इथं चेंज होणार. ऍस्पेक्ट ऑफ दॅट इथे काहीच चेंज होणार नाही. देन की डज बॅकग्राऊंड कलर अफेक्ट्स द मूड. मग इथं काय करणार, एव्हरीथिंग मी काही सेम होणार, फक्त काय होणार की वॉल्सचा कलर काय होणार डिफरंट होणार. कुठेतरी मी खूप डार्क कलर घेणार, कुठेतरी मी खूप स्मूथिंग कलर घेणार, कुठेतरी मी फक्त व्हाईटिश कलर देणार, आणि त्याचा गोष्टींच्या मूडवर कसा इम्पॅक्ट होतो ते मी चेक करणार. सो अशातले छोटे छोटे जे गोष्टी आहेत त्या पण इम्पॅक्ट करतात. जर आपल्याला समोर कधी कधी खूपच असा लाल भडक डार्क असा कलर दिसला वॉलचा, तर आपल्याला
वी आर नॉट, म्हणजे आपल्याला ते बघायला किंवा तिथे जे आपण फील करतो इट इज नॉट गोइंग टू सेम जेव्हा आपल्याला समोर एक कोणतरी फ्लॉरल डिझाईन वगैरे दिसतंय, और आपल्याला तिथं कुठेतरी व्हाईटिश फ्लॉरल डिझाईन दिसलं असेल तर की आपल्याला थोडंसं एक स्मूदिंग वाटतं. अजून एक व्हाईटिश असलं तर मे बी वी आर नॉट फिलिंग एनिथिंग रिलेटेड टू दॅट. सो आतापर्यंत आपण काय शिकलो, आपण एक एक्सपेरिमेंटल डिझाईनचे 3 पॅरामीटर्स शिकलो. फर्स्ट कोणता होता त्यातला, अ, आपला फर्स्ट कोणता होता, फर्स्ट इज अ रँडमायझेशन, देन तर रील रिप्लिकेशन्स, आणि थर्ड इज द कंट्रोल. ओके, कळाले तुम्हाला प्रिन्सिपल्स कोणते आहेत? आणि याला अजून एक काय नाव आहे की इट इज ऑल्सो नोन ऍज द फिशर्स लॉ. त्याला अजून एक नाव आहे फिशर्स लॉ. ठीक आहे, याच्यासाठी कोणाला काही कन्सर्न्स आहेत किंवा कोणती गोष्ट कळली नाहीये? मॅडम एक विचारू? हा, विचारा ना. आय मीन विथ ड्यू रिस्पेक्ट अँड परमिशन, हम्म. हे जेव्हा ते बुक आम्ही रिफर करतोय ना, हम्म. तर जे- एक लक्षात येत नाही की आता ते म्हणजे एक्झाम मध्ये ती कन्सेप्ट एक्सप्लेन करताना बुक मधून करायची का आपल्याला जी कळलेली आहे ती करायची. कारण बुक मधली लँग्वेज आणि त्यांनी जे काय सगळं दिलेलं आहे ना, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आपल्याला जे बुक दिलंय ना त्यांनी, हम्म. त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. कन्सेप्ट सेम आहे पण स्ट्रक्चर वेगळं आहे एकदम. स्ट्रक्चर वेगळं आहे कारण मी हम्म. बुक मधलाच डेटा घेते, पण मला या गोष्टी वेल नोइंगली आहेत, सो मला ते कधी वाटत नाही. हा हा अं, हा. येस येस येस. इतकं. ओके, मग असं करूयात, या ज्या 3 कन्सेप्ट आहेत ना, या आता आपण एकदा बुक मधनं पण बघूयात का? हो म्हणजे तुम्हाला ते कळेल की नक्की बुक मधनं अभ्यास कसा करायचा. मला जस्ट बरोबर बरोबर. शोधावं लागेल. येस येस येस. सगळ्यांना चालणार आहे का? होय होय. हो चालेल. एक मिनिट हा, मी फक्त डाउनलोडिंग ऑफ बुक ते शोधते. बुक डाउनलोड तर केलंय. हेच चाललंय आपलं, बरोबर. एक्सपेरिमेंटल डिझाईन्स. आता इथे एक्सपेरिमेंटल डिझाईनची बुक मध्ये लँग्वेज कशी दिली आहे की एक्सपेरिमेंटल, सगळ्या स्क्रीन दिसतीये ना? हो येस. So experimental designs means काय? This is a set of methodologies, approaches used in research to systematic investigated the effect. So तुमचा सगळ्यांचा जो हा एक कन्सेप्ट होतो की मला हे ना वाचल्यावर हे काही कळत नाहीये, कॉज ऑफ मे बी दिस इज वर्डिंग्स, और मे बी मला ते ते वाचताना माझं लगेच लक्षात नाही. यात एक फरक काय सांगू, की जेव्हा मी जेव्हा तुम्हाला हे सांगते ना, ते मी खूप सिम्पल लँग्वेज मध्ये सांगते. पण जेव्हा ते बुकवर येतं ना, तर बुक मधलं एक्सपेक्टेशन्स काय, की यू आर ऑल ऑफ आर द मास्टर स्टुडंट्स. सो तुम्हाला जेव्हा त्यांनी इथं जी लँग्वेज दिली आहे ना, ती ऍज अ कम्पेअर टू द युअर मास्टर्स डिग्री, की आपण मास्टर डिग्रीसाठी ऑप्ट आउट करतोय, तशी ती लँग्वेज दिली आहे. म्हणून तुम्ही जेव्हा हे वाचायला जातात ना, त्याचा अर्थ तो सेमच असतो, फक्त ती लँग्वेज जी काठिण्य पातळी आहे त्या लँग्वेजची, दिस इज जस्ट बिकॉज आपण एक मास्टर्स डिग्री ऑप्ट आउट करतोय म्हणून. सो आता आपण बघूया.
जे आपण मी सांगितलं आणि ते इथे. सो फर्स्ट एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे काय, इथं सेट ऑफ मेथोडॉलॉजीज आहे, अप्रोचेस यूज इन रिसर्च टू सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टिगेट द इफेक्ट ऑफ मॅन्युप्युलेटिंग वन ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स ऑन वन ऑर मोर डिपेंडेंट व्हेरिएबल्स. आता तुम्हाला जर आठवत असेल किंवा आपण लगेच इथे कम्पॅरेटिव्ह स्टडी करू शकतो, म्हणजे इट कॅन हेल्प. आता इथे जर आपण बघितलं तर एक्सपेरिमेंटल डिझाईन्स मीन्स काय, की ते कॉज ऑफ इफेक्ट ऑफ रिलेशनशिप आपल्याला सांगतात. ते मध्ये ते काय मॅन्युप्युलेट करतात, की इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड डिपेंडेंट व्हेरिएबल. हेच इथे त्यांनी दिलंय, की काय करतायत, की इफेक्ट ऑफ मॅन्युप्युलेट्स वन ऑर मोर, एकापेक्षा जास्त असणारे इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणावर मॅन्युप्युलेट करतात, ओव्हर वन ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स. या गोष्टीचा म्हणजे आपण एक्सपेरिमेंटल डिझाईन हे काय, एक मेथोडॉलॉजी आहे. ती मेथोडॉलॉजी अप्रोचेस युज्ड इन रिसर्च, या मेथोडॉलॉजी अप्रोचचा रिसर्च मध्ये असा वापर होतो की ते सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टिगेट करतात. काय सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टिगेट करतात, तर इफेक्ट, कशाचा इफेक्ट, तर मॅन्युप्युलेटिंग वन ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल, एकापेक्षा जास्त असणारे इंडिपेंडेंट व्हेरिएबल, त्यांचा एकापेक्षा जास्त असणाऱ्या डिपेंडेंट व्हेरिएबल वर काय फरक पडतो, या गोष्टीचं अनालिसिस हे एक्सपेरिमेंटल डिझाईन करतं. जे मी पहिलं बोललो होतं की काय, फक्त वर्डिंग हाडे, जे आपलं जे आपलं रिझल्ट आहे दॅट्स गोइंग टू बी सेम. सो इथं काय दिलंय, की गोल काय एक्सपेरिमेंटल डिझाईनचा, की हे डिटरमाइन करायचं की जे चेंजेस आपण whether the changes in the independent variable cause a change in the dependent variable, thereby establishing a causal relationship. मग आपला काय गोल काय याचा, की आपल्याला जर आपण कोणते चेंजेस इंडिपेंडेंट व्हेरिएबल वर केले तर त्याचे चेंजेस किंवा त्यांचे इम्पॅक्ट आपल्याला डिपेंडेंट व्हेरिएबल वर काय होणार आहे आणि त्यांच्यातली जी रिलेशनशिप एक्झिक्यूट होतीये त्याचा अभ्यास मी एक्सपेरिमेंटल डिझाईन वर करणार आहे. इथपर्यंत कळलं? येस येस. एवढं तरी म्हणजे हे तरी होतंय की इथं फक्त लँग्वेज थोडीशी ट्रिकी आहे, पण जो आपला मुद्दा आहे तो इथं इट्स गोइंग टू बी सेम. बरोबर. तर आता पुढचं सांगते, इथं पर्पजेस दिलेत की काय पर्पज आहे, तर इस्टॅब्लिशिंग कॅज्युअलिटी. मीन व्हॉट इज इन बाय कॅज्युअलिटी. सो काय सांगतं की एक्सपेरिमेंटल डिझाईन एम टू प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ द कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स by manipulating the independent variable and observing effective of dependent variable. फक्त खूप अवघड शब्दांमध्ये दिले ते, आता खूप सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर इस्टॅब्लिश कॅज्युअलिटी मीन्स काय, की मी जस्ट इस्टॅब्लिश करतेय की दोन गोष्टींमधलं रिलेशनशिप. काय करतेय मी, की एक्सपेरिमेंट डिझाईन एम, माझं एक्सपेरिमेंट डिझाईन नक्की काय एम करतंय किंवा त्याचा महत्वाचा मुद्दा काय, की मला असे प्रोव्हाइड एव्हिडन्सेस, मी काय दाखवतेय माझ्या डेटा थ्रू, मी हे प्रूफ करतेय विथ द एव्हिडन्सेस, की काय, की कॅज्युअल रिलेशनशिप मी प्रूफ करतेय. कॅज्युअल रिलेशनशिप कोणामधली कॅज्युअल रिलेशनशिप, तर व्हेरिएबल्स मधली. जो इंडिपेंडेंट माझा व्हेरिएबल्स आहे तो जर मॅन्युप्युलेट झाला किंवा चेंज झाला किंवा जो काही मी एक्झामिन करतेय त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत ते डिपेंडेंट व्हेरिएबल वर कसे पडतात. मीन्स व्हॉट, की जर साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर मी जस्ट यामध्ये विथ माझ्या एक्सपेरिमेंटल डिझाईनचा मेन एम आहे की मला कॅज्युअल रिलेशनशिप फाइंड आउट करायची आहे व्हेरिएबल्स मधले, की जेव्हा मी माझा इंडिपेंडेंट व्हेरिएबल कुठेतरी मॅन्युप्युलेट करेल तर त्याचे इफेक्ट्स मी डिपेंडेंट व्हेरिएबल वर काय होतील हे मी ऑब्झर्व करणार आहे. दिस इज द इस्टॅब्लिश द कॅज्युअलिटी. ओके.
Then control of co-founding variables means what? Ki by controlling the isolating variables, experimental design help ensure that observed effects are due to the manipulation of the independent variable and not of other extraneous factor. जर मी हे वाचलं तर कंट्रोल ऑफ को फाउंडिंग व्हेरिएबल्स, आपण कंट्रोल मध्ये काय शिकलो? जे आता आपण एक कंट्रोल म्हणून जी कन्सेप्ट शिकलो त्यामध्ये आपण काय शिकलो की मला काय करायचंय की मला बाकीच्या गोष्टी या कॉन्स्टंट ठेवायच्या आहेत. त्यामध्ये मी दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवणार नाहीये, माझं इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल. मग त्यांचं काय म्हणणं आहे की इंडिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये जो काही जो काही मी चेंज करेल आणि त्या चेंजनुसार डिपेंडेंट व्हेरिएबल माझा जो चेंज होईल त्याच्यावर जे काही इफेक्ट्स किंवा जे काही रिलेशनशिप मी शो करणार आहे या सगळ्या गोष्टीवर माझ्या अदर ऍटमॉस्फिअर रिसर्च मध्ये असणाऱ्या अदर गोष्टींचा याच्यावर कोणताही काय की कोणत्याही प्रकारचा काय म्हणता येईल, मला तो एक्झॅक्ट वर्ड नाही आठवत, पण कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. हे त्या दोन गोष्टींमुळेच घडतंय. आता कंट्रोल ऑफ को फाउंडिंग व्हेरिएबल्स म्हणजे तो रिसर्च करताना ज्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी एक्झिस्ट करतायत त्या रिसर्च मध्ये, तर त्या दुसऱ्या गोष्टींचा त्या इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबलच्या रिलेशनशिप मध्ये काहीही फरक नाहीये. ते मी माझ्या रिसर्च मध्ये त्या दोघांचंच रिलेशनशिप एकमेकांशी दाखवतेय. याच सिंपल एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर हे साऊंड साऊंड आणि रूम, टेक्स्ट आणि हा बरोबर. येस, येस. की याचा एक सिंपल डिझाईन मी काय करते की या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सेम ठेवते. मी काय फक्त बघणार की लाइटिंग इफेक्टचा माझ्या रीडिंग स्पीडवर, म्हणजे लाइटिंग आणि रीडिंग या दोनच गोष्टींचा मी एकमेकांबद्दलचा जो रिलेशनशिप आहे ते सांगतेय. पण या दोन गोष्टींमधलं रिलेशन दाखवताना जे हे अदर फॅक्टर्स आहेत, रूम, टेक्स्ट, टाइम आणि हे, याचा काहीही त्या दोघांच्या रिलेशनशिपवर इम्पॅक्ट नाहीये, हेच त्यांनी इथं सांगितलंय. ओके. देन एनहान्स व्हॅलिडिटी मीन्स व्हॉट, की पर्पज काय की जेव्हा मी हे विथ प्रूफ जेव्हा मी हे सांगतेय लोकांना, तर तेव्हा काय होतं की या गोष्टी ही व्हॅलिड आहे, ही हे ऍक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला जास्त काय की आपण हे जास्त लवकर ऍक्सेप्ट करतो. सो काय होतं एक्सपेरिमेंट डिझाईनचं एम काय की टू इन्क्रीज द इंटरनल व्हॅलिडिटी ऑफ द स्टडी, इन्शुअरिंग दॅट द रिझल्ट accurately reflect an effect of independent variable on the dependent variable. म्हणजे ते काय एम करतं की एनहान्स व्हॅलिडिटी मीन्स व्हॉट, की मी जे काही डिझाईनचं माझं एक्सपेरिमेंटल डिझाईनचं एम मी सांगितलंय ते काय होतं की इन्क्रीज द इंटरनल व्हॅलिडिटी ऑफ अ स्टडी. यातनं काय करतं की आपला जो डेटा आहे तो मला व्हॅलिड कसा प्रूफ करता येईल याचा आपण एक स्टडी करतो. आणि इन्शुअरिंग दॅट, आणि यामध्ये आपण काय टेक केअर करतो की रिझल्ट आर अॅक्युरेटली रिफ्लेक्टेड, म्हणजे ज्यातनं मी डेटा तो स्टडी केलाय त्याच्यातनं माझा रिझल्ट जो आहे तो अॅक्युरेटली रिफ्लेक्ट होतोय आणि त्यातनं मी बरोबरच इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल मधलंच रिलेशनशिप आहे ते प्रूफ करून माझे कन्क्लुजन्स मी लिहिले आहेत. इथपर्यंत क्लिअर? मॅडम, त्या आत्ताचं जे ही जी कन्सेप्ट होती ना व्हॅलिडिटीची, हा, तर त्याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही जे एक्झाम्पल दिलं होतं ते आपण जो रिसर्च डेटा 5 लोकांवर घेतला तरी तो सेम रिझल्ट येतोय, 50 लोकांवर घेतला तरी सेम रिझल्ट येतोय, सेम रिझल्ट आणि येतोय. पुढं हो पुढं जरी ती संख्या वाढवली तरी तो सेम रिझल्ट येतोय. हो अशी ती कन्सेप्ट आहे, बरोबर? हो राईट. म्हणजे तुमचं तुम्ही सांगताय ना ते कळतंय, फक्त ते म्हणजे माझा प्रश्न असा होता, मी शब्द असा वापरला होता की हे पुस्तकातलं स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चरमध्ये ते तुमचं उदाहरण नव्हतं आत्ताचं जे 5 आणि 50चं, त्याच्यामुळे ती पुस्तकातली कन्सेप्ट कळत नव्हती. ओके तुमच्या एक्झाम्पल मधून ती कन्सेप्ट कळाली, पण ती पुस्तकातली मग लँग्वेज वाचता येत नव्हती, असं ते थोडं हे झालंय, ते कन्फ्युजन, ते तो मधला कॅच आहे, तो गॅप ती आहे. ओके ओके ठीक आहे. हम्म. दुसरं एक त्या बुक मध्ये फिशर्स प्रिन्सिपल दिलेलं नाहीये का?
हा, ती एक जस्ट एक इन्फॉर्मेशन की ते मला माहितीये की इट इज नोन ऍज द फिशर्सचे प्रिन्सिपल. म्हणजे कोणी कधीही विचारलं की एक्सपेरिमेंटल डिझाईनचे प्रिन्सिपल्स काय, तर ते तुम्हाला लक्षात राहील की अरे हे फीचर्सचे प्रिन्सिपल, फीचर्सचे 3च प्रिन्सिपल्स आहेत. सो आपलं कन्फ्युजन होत नाही. सो दॅट इज जस्ट फॉर द ब्राउनी पॉइंट. ओके ओके. हा बरोबर. आता हा जो सरांनी पॉईंट सांगितला ना, ते तसं होतं की ते परत म्हणजे आपलं जेव्हा हे लेक्चर होईल, जेव्हा परत पुस्तक वाचायला जाऊ ना, तेव्हा ते आम्हाला वाचायला परत सोपं जायला पाहिजे, एवढंच आहे. बाकी काय नाही. दॅट इज द ओनली इंटेन्शन. ओके, नो इश्यूज. प्रिन्सिपल तेच आहेत, कंट्रोल, रँडमायझेशन अँड मॅनिप्युलेशन. फक्त त्याला फिशर्स प्रिन्सिपल म्हणतात हे आता नव्याने माहित पडलं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे बुक्स मध्ये नाहीये ते. हा, ते बुक्स मध्ये नाहीये आणि ते तिथे ठेवलं की जस्ट फॉर कधी कधी काय होतं की जेव्हा पर्पस, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रिन्सिपल याचा जेव्हा स्टुडंट्स एकत्रितपणे अभ्यास करतात ना, तेव्हा जेव्हा आणि आपण एक्झाम मध्ये ते लिहायला जातो तर तेव्हा आपलं कुठंतरी जमलिंग होतं की कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला प्रिन्सिपल्स वाटतात किंवा कधी कधी पर्पज हे मला प्रिन्सिपल वाटतात. सो आता काय होईल, जर कधी कधी तुम्हाला प्रिन्सिपल्स फक्त जरी लिहायला आले तर तुमच्या डोक्यात एक येईल की हा याला फीचर्स म्हणतात आणि फीचर्स मध्ये मला हे 3 लिहायचे. सो तुम्हाला अजून नीट लक्षात राहून ते तुम्हाला लिहिता येईल. दॅट्स इट. मॅडम हे एक छान उदाहरण नाही झालं का आपल्या एक्सपेरिमेंटल डिझाईनचं? आय मीन एक एक व्हेरिएबल झाला की तुम्ही एक्सप्लेन करताय ते, आणि एक व्हेरिएबल आला की पुस्तकात लिहिलेलं, राईट? सो हे 2 व्हेरिएबल झाले की पुस्तकात एका पद्धतीने लिहिलं, म्हणजे कुठलं चांगलं समजतं आपल्याला. सो हे त्या पद्धतीचं उदाहरण झालंच ना, म्हणजे एक्सपेरिमेंटल डिझाईनचं. हो, अगदी होऊ शकतं. फक्त हे म्हटल्याप्रमाणे की पुस्तकातली भाषा ही थोडी थोडी अवघड का वाटते की कधी कधी आपण एकतर ते पहिल्यांदा वाचत असतो म्हणून, सेकंड आपलं काही काही पॉइंट्स आपली क्लिअर नसतात म्हणून, आणि थर्ड म्हणजे की पुस्तकातली जी लँग्वेज आहे ती कुठंतरी एक मास्टर्सच्या लेवलला त्यांनी लिहिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते कुठंतरी ग्रास्प अप करायला थोडंसं अवघड जात, एवढंच. आणि अगदी पुस्तकातल्याच लँग्वेजने आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली तर मॅडम वी कॅन एक्सप्लेन ना. हा, म्हणूनच. आणि जर आपण पुस्तकातल्याच लँग्वेजने शिकवायला गेलो ना तर एक प्रॉब्लेम आपल्याला असा येतो की ती गोष्ट तेवढ्या हार्ड लँग्वेज मधनं आपल्याला लगेच कळणार नाही, की जी आता आपल्याला सॉफ्ट एक सिम्पल लँग्वेज अँड विथ एक्झाम्पल आपल्याला कळते. ओके, जायचं पुढे. ओके, यू कॅन गो. हे येस. की प्रिन्सिपल्स पुन्हा पुस्तकातले डिस्क्राईब करायचे. नाही म्हणजे तुमच्या कन्व्हिनियन्सनी जाऊ देत, कारण ते जे तुम्ही सांगताय तो डिफरन्स आहेच आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. फक्त हम्म. आम्हाला परत वाचताना ते कसं काय होईल त्याचं, कसं काय म्हणजे आय डोंट नो. आय मीन पण कळतंय, तुम्ही जे सांगताय ते कळतंय म्हणजे. ओके. मी आता कंट्रोल, रँडमायझेशन आणि मॅनिप्युलेशन आता परत नाही घेत आपण. ते आता आपण घेऊयात की टाइप्स ऑफ द एक्सपेरिमेंटल डिझाईन्स. आता एक्सपेरिमेंटल डिझाईन्स मधले टाइप्स कोणते? the design whether different groups experiment under the different मीच हे झाले की मी हे घेऊ काही. ठीक आहे, आज आपण वाटलं असतं एक पुस्तकातला येणे जाऊयात आणि विथ द हेल्प ऑफ पीडीएफ, माझ्या पीडीएफ मधले एक्झाम्पल्स घेऊन मी तुम्हाला या गोष्टी शिकवता येतात का त्याचा प्रयत्न करते. येस येस, हे आय थिंक दिस विल वर्क आउट. म्हणजे हे बुक आणि तुमचे जे एक्झाम्पल्स आहेत ना, ते कॉम्बिनेशन डेफिनेटली इट विल वर्क आउट डेफिनेटली.
सो आपण तसं ओके. ट्राय करूयात. येस येस. सो आता टाइप्स ऑफ द एक्सपेरिमेंटल डिझाईन. टाइप्स ऑफ द एक्सपेरिमेंटल डिझाईन मध्ये काय, फर्स्ट बिटवीन द ग्रुप डिझाईन. मग आपण इथे डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलंय की डिफरंट ग्रुप्स ऑफ पार्टिसिपंट्स आर एक्सपोज टू डिफरंट लेवल ऑफ द इंडिपेंडेंट व्हेरिएबल. कंपॅरिझन्स आर मेड बिटवीन दीज ग्रुप्स. मग त्यात एक्झाम्पल यांनी दिलंय की रॅन्डमनाइज्ड ग्रुप डिझाईन्स, पार्टिसिपंट्स आर रॅन्डमली असाइन्ड टू द डिफरंट एक्सपेरिमेंट ग्रुप. And block design, participants are grouped and based on the specific characteristics, and each group is exposed to the different experimental design. आता बिटवीन ग्रुप डिझाईन हे कशाशी थोडस कनेक्टेड तुम्हाला वाटतं की आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं होतं त्यामध्ये? म्हणजे ते जे स्टुडंट्सचं जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं की प्रायमरी स्टुडंट्स, हायस्कूल आणि हायर सेकंडरी, असं ते ग्रुप वेगवेगळ्याचं जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं ते. ते पण आपण म्हणू शकतो, पण इथं काय दिलंय की डिफरंट ग्रुप्स आहेत आपल्याकडे. ओके, डिफरंट ग्रुप्स ऑफ पार्टिसिपंट्स आर एक्सपोज टू द डिफरंट लेवल ऑफ द इंडिपेंडेंट व्हेरिएबल. मी काय करतेय की वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिसिपंट्स घेतलेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टिसिपंट्सला मी वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स मध्ये एक्सपोज केले. व्हॉट इज मीन बाय एक्सपोज? मीन्स की त्यांना तिथे तिथे मी काय केलंय की मी तिथे तिथे त्यांना असाइंड केलंय आणि मग त्याच्यावर मी कंपॅरिझन करणार आहे. आर कंपॅरिझन मेड बिटवीन दीज ग्रुप्स. मग मी त्याच्यानुसार कंपॅरिझन करून किंवा त्याच्यानुसार मी माझा रिसर्चचा डेटा कलेक्ट करणार आहे. त्यामध्ये एक त्यांनी एक्झाम्पल दिलं, रॅन्डमनाइज ग्रुप डिझाईन म्हणजे पार्टिसिपंट्स आर रॅन्डमली असाइंड टू द डिफरंट एक्सपेरिमेंटल ग्रुप्स. आणि ब्लॉक डिझाईन्स म्हणजे काय की पार्टिसिपंट्स आर ग्रुप्ड बेस्ड ऑन द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि ईच ग्रुप इज एक्सपोज टू द डिफरंट एक्सपेरिमेंटल डिझाईन. पण आता हे वाचल्यावर आपल्या थोडंसं डोक्यावरून गेलं असेल, सो आपण एक सायकोलॉजिकल एक्झाम्पल बघूया. माझ्याकडे काय की मला इफेक्ट ऑफ एक्सरसाइज ऑन स्ट्रेस मला आता चेक करायचा आहे, बरोबर. त्यामधला माझा ग्रुप ए काय की जे अजिबात एक्सरसाइज करत नाहीये, हा माझा ग्रुप ए. आणि माझा ग्रुप बी काय की जे 30 मिनिट्स वॉकिंग हा एक्सरसाइज करताय. सो माझा ग्रुप ए कळला, ग्रुप बी कळला. यातला तुम्हाला डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणायचा म्हटला तर याच्यातला डिपेंडेंट व्हेरिएबल हा काय, कोणी सांगू शकतं की यातला डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय? डिपेंडंट व्हेरिएबल एक्सरसाइज हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि स्ट्रेस हा डिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, सो आता काय केलंय की मी हा जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत त्यासाठी मी काय केलंय की 2 ग्रुप्स केलेत. ओके, आणि त्या ग्रुप्स मध्ये मी रॅन्डमली लोकांना असाइंड केलंय. मी त्याच्यामध्ये कोणताही असं ठरवलं नाही की जे एक्सरसाइज करतात किंवा जे एक्सरसाइज नाही करत, किंवा असे मी रॅन्डमली पीपल चूज करलेत की त्यात मी ठरवलं नाहीये की हा रोजच एक्सरसाइज करतो, हा रोज नाही करत. सो असं मी रॅन्डमली आता लोक मी इथं असाइंड केलेत. मग माझ्याकडे काय होतं की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1 to 10 चा स्लॉट आहे, एवढे माझ्याकडे माणसं आहेत. तुम्ही आता हे करा. आता त्यामधला पहिला माणूस मी इथं टाकला, दुसरा माणूस मी इथं टाकला, मी रॅन्डमली तिसरा माणूस आता मी इथे टाकतेय, रॅन्डमली 5वा माणूस इथं टाकतेय, 8वा माणूस इथं टाकतेय, तिसरा मी 4था इथं टाकतेय, 7वा इथं टाकतेय, त्याच्यानंतर मी 9th इथे टाकतेय आणि 10th इथं काढतेय. व्हॉट आय सेड की मी असं रॅन्डमली काही ठरवलं नाही की मला असं ग्रुप करायचंय आणि मी त्याच्यानुसार त्यांना मी रॅन्डमली ठरवलं. मग काय केलं की हे जे जो काही ग्रुप ए हा कोणता एक्सरसाइज करतोय का, तर हा कोणताच एक्सरसाइज करत नाहीये. सो मी त्यांना फॉर एक्झाम्पल मी त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेतला रिगार्डिंग देअर स्ट्रेस. और इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा मी म्हणते की मी त्यांचं टेस्टिंग केलं की त्यांचं स्ट्रेस अनालिसिस चेक करण्यासाठी, जे आपल्याकडे हार्ट रेट वगैरे किंवा जो आपण स्ट्रेस अनालिसिस करतोय त्याचा. थ्रू डॅट मला त्याच्यातनं फाइंडिंग्स मिळालं. ओके, ते फाइंडिंग्स माझे काही असू शकतात.
ओके, की त्यांचं XYZचं. आता माझ्याकडे दुसऱ्या ग्रुप्स आहे. या दुसऱ्या ग्रुपसाठी मी एक 30 मिनिट्स वॉकिंगचा सेशन ठेवला यांच्यासाठी. ओके, त्या 30 मिनिट्सच्या वॉकिंग नंतर मी त्यांच्या सुद्धा दोन्ही या गोष्टी केल्या. इंटरव्ह्यू घेतला आणि स्ट्रेस अनालिसिस केला. ओके, आय हॅव डन फॉर देम टू. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्यासाठी जो काही मला आउटपुट आला त्याला मी म्हणेल ABC. ओके, सो आता काय झालं की मला माझ्या ह्याच्यातनं या ग्रुप्स मधनं मला जो डेटा मिळाला, इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड डिपेंडेंट व्हेरिएबल, तो मी मॅन्युप्युलेट केला, म्हणजे मी तो स्टडी केला. मग त्यांचं हेच म्हणणं आहे की बिटवीन द ग्रुप डिझाईन, जेव्हा जे दोन ग्रुप डिझाईन्स आहेत, हा डिफरंट ग्रुप ऑफ पार्टिसिपंट्स आर एक्सपोज टू द डिफरंट लेवल ऑफ द इंडिपेंडेंट व्हेरिएबल, कम्पॅरिझन्स आर मेड बिटवीन दॅट ग्रुप. मग त्या दोन ग्रुप मधल्या मी जे कम्पॅरिझन करून जे एक्सपेरिमेंटल डिझाईन मी फॉर्म करतेय त्यालाच मी काय म्हणणार, बिटवीन ग्रुप डिझाईन. मग त्या बिटवीन ग्रुप डिझाईन मध्ये एक मी रॅन्डमली ग्रुप डिझाईन फॉर्म केला. आणि आता दुसरं म्हणजे हे ब्लॉक डिझाईन. हे ब्लॉक डिझाईन म्हणजे काय असणार आहे, तर फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आता काय झालंय की माझ्याकडे एक एक ग्रुप आहे. आता मी हे इथं क्लिअर आउट करते. माझ्याकडे दोन ग्रुप्स आहेत. हे दोन ग्रुप जे आहेत, हे जे दोन ग्रुप आहेत त्यातला एक ग्रुप जो एक्सरसाइज करत नाहीये तो माझ्याकडे ऑलरेडी एक्झिस्ट आहे आणि मला ऑलरेडी माहितीये की हे लोक अजिबात कोणताही एक्सरसाइज करत नाही. तर एक 30 मिनिट्सचा बाहेरचा एक योगा ग्रुप आहे, म्हणजे जे अगदी रोज नियमितपणे एक्सरसाइज करतात ते असे. सो मी काय केलं की दोन ग्रुप हे एक्झिक्युटेड ब्लॉक ग्रुप मी आता ठरवलेत आणि मी त्यांच्यावर जे काही अनालिसिस आहे ते मी अनालिसिस जे काही मी त्यांचे इंटरव्ह्यू घेणार, त्यांचे स्ट्रेस अनालिसिस करणार, त्याच्यावरनं मी माझा अनालिसिस किंवा त्यांचा स्ट्रेस स्कोर काढणार आणि त्यातनं मी माझे फाइंडिंग्स आहेत ते लावणार, विच इज एक्सप्लेन इन द ब्लॉक डिझाईन. ब्लॉक डिझाईन मध्ये ही गोष्ट असते की पार्टिसिपंट्स आर ग्रुप बेस्ड ऑन द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स. इथं काय कॅरेक्टरिस्टिक्स होती की हा जो फर्स्ट ग्रुप होता तो ऍक्च्युअल मध्ये काहीच योगा करत नाही, हा असाच होता की तो जस्ट आपण म्हणू की तो जस्ट रोज एका गार्डन मध्ये येऊन फक्त म्युझिक लिसन करतोय का काहीतरी करत आहे, पण तो कधीच योगा करत नाही. आणि ऍक्च्युअल मध्ये हा ग्रुप बी काय होता की ज्यांना आपण रोज बघतोय की जे रोज 30 मिनिट्स वॉक करताय. आणि मग या एक्झिस्टिंग ग्रुपसाठी आपण जेव्हा डेटा मॅन्युप्युलेट करू, सो दॅट इज बी गोइंग ऍज अ ब्लॉक डिझाईन. कळलं बिटवीन ग्रुप डिझाईन मधली काय काय फरक आहे, किंवा बिटवीन ग्रुप डिझाईन्स म्हणजे जेव्हा आपण दोन रँडमाइज ठरलेले ग्रुप किंवा ठरवलेले ग्रुप्स यांच्यामधनं जर आपण जेव्हा आपण डेटा एक्सपोर्ट करतो त्याला आपण बिटवीन द ग्रुप डिझाईन्स असं म्हणतो. कळतीये का तुम्हाला अशी मेथड की इथलं वर्डिंग्स घेऊन आपण जस्ट माझ्या एक्झाम्पल्स मधनं आपण गोष्टी हो एक्सप्लेन करतोय. हो मॅडम. इथं फक्त एकच विचारायचं होतं मला, हा जे ब्लॉक डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये जे शेवटचा सेंटेन्स आहे की इच ग्रुप इज एक्सपोज टू डिफरंट एक्सपेरिमेंटल कंडिशन्स, हम्म. म्हणजे जो एक्सरसाइज न करणारा ग्रुप आहे तो ये करणाऱ्यांबरोबर हा तो तसा क्रॉस करायचा आहे का ग्रुप, की जो एक्सपेरिमेंट करतोय त्यांना म्हणजे त्यांचा विदाऊट एक्सरसाइज त्यांना काय एक्सपिरियन्स येतोय आणि जे एक्सरसाइज करत नाही नाही, येते. हा, असा क्रॉस करायचा आहे का, असं मला एक्सपोज टू डिफरंट म्हणजे त्याचा अर्थ क्रॉस करायचा आहे का त्यांचं. तुम्ही जे म्हणतात ते तुम्ही तसंही करू शकतात, पण याचा शब्दशः अर्थ तसा नाही होणार की एक्सपोज टू अ डिफरंट एक्सपेरिमेंटल कंडिशन, म्हणजे असं नाही म्हणायचंय त्यांना. की तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की इच ग्रुप जो आहे जो ग्रुप, त्या इच ग्रुपला मी असे डिफरंट एक्सपेरिमेंटल कंडिशन त्यांना असाइन करणार, असा त्यांचा इथला अर्थ तो. बट हो आपण असं पण करू शकतो. पण तुम्ही जर तसं करत असाल तर आपली जी स्ट्रेस अनालिसिस, म्हणजे आता जे आपण एक्झाम्पल घेतलंय ते स्ट्रेस अनालिसिस can be not give that result. करेक्ट.
कारण जे नियमितपणे एक्सरसाइज करतायत त्यांचा स्ट्रेस लेवल काढणं, आणि जे नियमितपणे स्ट्रेस नाही करत आहे त्यांचा, मग त्यांनी फक्त 30 मिनिटासाठीच योगा करून त्यांच्यावर एकदम काहीतरी परिणाम होणार आहे असं काहीच होणार नाही. आणि जे रेग्युलरली योगा करतात किंवा रेग्युलरली वॉक करतात त्यांनी त्या दिवसासाठी न करता लगेच आपण त्यांची स्ट्रेस घेतली तर त्यातनं मला असं नाही वाटत की त्यातनं खूप काही आपल्याला डेटा डिफरन्स भेटणार आहे. सो बेसिकली या शब्दाचा अर्थ तोच होईल की पार्टिसिपंट्स हे ग्रुप होणार बेस्ड ऑन द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स, आणि इच ग्रुप इज एक्सपोज टू आपण जे ठरवलेले डिफरंट एक्सपेरिमेंटल कंडिशन आहे त्यामधला इच ग्रुप त्या डिफरंट एक्सपेरिमेंटल कंडिशनला अलॉट होणार, आणि त्याच्यानुसार आपण डिझाईनचं अनालिसिस करणार. ओके ओके, थँक्यू थँक्यू. देन सेकंड एक्झाम्पल इज द विदिन ग्रुप डिझाईन. ओके, आता हे जे तुमचं जे आता म्हणणं होतं ना की ते आता इथं कुठेतरी उलगडणार आहे किंवा या टाइप मध्ये आपल्याला ते कुठेतरी कळणार. ओके, सो डिस्क्रिप्शन काय आता विदिन ग्रुप डिझाईन मध्ये द सेम ग्रुप ऑफ पार्टिसिपंट्स इज एक्सपोज टू ऑल लेवल ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल विथ कंपॅरिझन मेड विथ द सेम इंडिव्हिज्युअल्स. कळतं इथे याच्या स्टेटमेंट वरनं की आता याच माझ्या एक्झाम्पल साठी या विदिन ग्रुप डिझाईन मध्ये काय होईल असं मला कोणी सांगू शकतं का? म्हणजे मॅडम आत्ता जे मी म्हणालो ते होऊ शकेल की जे व्हेरिएबल्स आहेत ते बदलतोय आपण, की जे एक्सरसाइज करतायत त्यांना करायला सांगत नाहीये आणि जे करत नाहीयेत त्यांना करायला सांगतोय, असे व्हेरिएबल्स बरोबर आपण बदलतोय. बरोबर. मग इथे काय होणार की जे पार्टिसिपंट्स आहेत तो सेम ग्रुप काय करणार की तो सेम ग्रुप मल्टिपल कंडिशन्स त्या ट्रीटमेंट्सला अप्रोच करणार आणि त्यातनं आपण तो स्टडी करणार. त्याला म्हणतात विदिन ग्रुप डिझाईन. विदिन ग्रुप त्याचं नेमच त्याला इटसेल्फ सांगतं की त्या ग्रुपमध्येच होऊन त्या एकाच ग्रुपसाठी आपण सगळा जो रिसर्च करणार आहे तो करणार, तो करायचा आणि त्याच्यावरनं आपण आपले एक्सपेरिमेंट्स लिहिणार किंवा आपण एक्सपेरिमेंट्स करणार. इथे आहे आता इथे एक्झाम्पल दिले काय दिलंय की टू स्टडी द इफेक्ट ऑफ नॉईज ऑन कॉन्सन्ट्रेशन द सेम स्टुडंट्स आर टेस्टेड. मग आपण एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स घेतले. आता त्या ग्रुप ऑफ स्टुडंट साठीच मी त्यांचं सायलेन्स मध्ये असताना हा मी आता हे करते की हा प्लॅन ए माझा, की प्लॅन ए साठी सुद्धा मी ते सेमच स्टुडंट्स यूज करणार आहे की सायलेन्स मध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही कशी राहतीये मी हे चेक करणार. त्याच सेम स्टुडंटसाठी मी प्लॅन बी सुद्धा त्यांच्यावरच एक्झिक्युट करणार. मी काय करणार की एक सॉफ्ट नॉईज मध्ये मी जेव्हा त्यांना ते काही म्युझिक असेल ते मी त्यांना दाखवणार, त्याच्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशनवर त्यांचा काय इम्पॅक्ट असेल तो, आणि त्याच्यावर पण मी लाऊड नॉईज लावणार म्हणजे हा माझा प्लॅन सी असणार, आणि त्यावर जेव्हा ते असताना त्याचा कॉन्सन्ट्रेशनवर काय इम्पॅक्ट आहे मी हे चेक करणार. आणि या तिन्ही गोष्टींसाठी मी सेट काय ठेवणार, सेम स्टुडंट्सचा सेट ठेवणार. कळतंय? So येस. the same group participants is exposed to all level of independent variables with the comparison made within the same individuals. इथं आपलं इंडिपेंडेंट व्हेरिएबल बट ऑब्वियस या एक्झाम्पल मध्ये काय होता की माझा जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल होता तो काय होता, माझं कॉन्सन्ट्रेशन कशावर बेस्ट होतं, नॉईज. आणि कॉन्सन्ट्रेशन. या नॉईज साठी नॉईज हे मी कशातनं दाखवतेय, सायलेन्स, सॉफ्ट नॉईज, लाऊड नॉईज. सो या नॉईज साठी मी काही जे सेट प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी केले त्या सगळ्यासाठी मी सेम स्टुडंट्सचा यूज केला. सो दॅट इज नोन ॲज विदिन द ग्रुप. आणि तेच त्यांनी इथे एक्झाम्पल दिलंय. ओके, क्लिअर विथ दिस? एवढ्या दोन गोष्टी तर कळल्यात. मग आपण पुढे जाऊया. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता याच्यातला इंडिपेंडंट व्हेरिएबल कॉन्सन्ट्रेशन आणि व्हेरिएबल नॉईज.
तुम्ही आता प्रश्न विचारला होता तो बरोबर, हा, व्हेरिएबल आणि नॉन व्हेरिएबलचा. इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट हा, व्हेरिएबल. इंडिपेंडेंट, सॉरी. हा, ओके ओके. यातला इंडिपेंडेंट कोण झाला? नॉईज झाला, कारण काही त्याच्यावर काहीच डिपेंड नाहीये. हा, सॉरी, मीच ओके. कन्फ्युज करते का? हा, तेच मी विचारलं, मला मी कन्फ्युज होतो म्हणून विचारलं. येस. हा, ओके. प्लीज रिपीट ते व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट. इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय की त्या याच्यावर काहीही गोष्ट डिपेंड नाहीये त्या गोष्टीवर. आता इथं नॉईज वर काय डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन. ओके, तुम्ही जसा नॉईज चेंज करणार तसं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार. ओके. ओके, सो आपला डिपेंडेंट म्हणजे डिपेंडन्सी आपलं याच्यावर कशावर आहे की नॉईज वर आहे, आणि विच इज डिपेंडन्सी आपली कॉन्सन्ट्रेशनवर आहे, विच इज गोइंग टू बी चेक विथ द हेल्प ऑफ द नॉईज. कळालंय की नाही कळालंय? कळालं मॅडम. नक्की कळालंय का? आपण हे परत घेऊयात. Independent variable and studies the effect on another dependent variable. Sleep affects the memory. त्यातलं sleep हे काय असणार आहे? इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, आणि त्या स्लीपची डिपेंडन्सी ही आपल्या मेमरीवर असणार आहे. सो दिस इज गोइंग टू अवर डिपेंडेंट व्हेरिएबल. इथं जे आपलं नॉईज आहे तो आपला इंडिपेंडेंट आहे, तो आपण वाढवतोय, आणि त्याच्यावर डिपेंडन्सी असणारं कॉन्सन्ट्रेशन आपण चेक करतोय. झाला आता पॉइंट क्लिअर? येस येस. येस मॅम. आणि आता नेक्स्ट हे आपलं जे आहे ते मीन्स फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल डिझाईन, फॅक्टोरियल्स ही एक मॅथ्स टर्म आहे. आता मॅथ्स टर्म मध्ये आपल्याला 2:2 फॅक्टोरियल, 4:4 फॅक्टोरियल्स असे होते. तसेच आता इथे पण आपण डिझाईन्स मध्ये फॅक्टोरियल कसे यूज करतो ते आपण चेक करतो. मग इथं फॅक्टोरियल डिझाईन्स मध्ये काय होतं की इन्व्हॉल्व्स 2 or more independent variable with each multiple levels, allowing the examination of the main effect or interaction between the factors. मीन्स काय की जेव्हा आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स घेतले त्यामध्ये काय होत होतं की एकच इंडिपेंडेंट व्हेरिएबल होता आणि एकच डिपेंडेंट व्हेरिएबल होता. मग इथं काय की 2 किंवा 2पेक्षा जास्त जेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स असतो तर त्यांच्या इच लेवलला आपण त्यांचे इफेक्ट्स आणि त्या दोघांमधलं इंटरॅक्शन जेव्हा आपण स्टडी करतो त्याला आपण फॅक्टोरियल डिझाईन असं म्हणतो. आता ही एक थोडीशी ट्रिकी कन्सेप्ट आहे, सो आपण ती इथे बघूया. एक्सपेरिमेंट्स, जेव्हा आपण 2 or more इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स हे एकत्र टेस्ट करायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला फॅक्टोरियल डिझाईन्स लागतं. मग आपण त्यात मेन इफेक्ट्स आणि त्यांचे इंटरॅक्शन इफेक्ट्स आपण चेक करतो. आता त्या फॅक्टोरियल्स मध्ये 2:2 असा हे. मग आता त्यामध्ये इथं एक एक्झाम्पल दिलंय, इफेक्ट ऑफ स्लीप ड्युरेशन अँड कॅफेन ऑन अटेन्शन. आता जर आधीचे तुम्ही एक्झाम्पल्स चेक केलं तर त्यामध्ये आपण एकच बघायचो की स्लीपचा अटेन्शन, और आपण इथं म्हणू शकतो की कॉन्सन्ट्रेशन, स्लीपचं कॉन्सन्ट्रेशनवर काय इम्पॅक्ट आहे आणि कॅफेनचा कॉन्सन्ट्रेशनवर काय इम्पॅक्ट आहे, असे आपण 2 वेगवेगळे अनालिसिस करायचो. पण आता आपण काय करणार आहे की आपण या दोन्ही गोष्टी एकत्र घेणार आहे की स्लीप आणि कॅफेन या दोघांचा आपण अटेन्शनवर काय इम्पॅक्ट होतोय आपल्याला हे चेक करायचंय. मग मी काय घेतलं की एक इंडिपेंडेंट IV1 म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबल, तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल मी हा स्लीप
हा मी घेतला. आणि माझा सेकंड इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स मीन्स द कॅफे. सो आता मी स्लीप 4 hours ठेवली, त्याच्यासोबत मी नो कॅफेन हा एक ग्रुप घेतला. नंतर मी स्लीप 4 hours घेतली आणि त्याच्यामध्ये मी कॅफेन विथ कॅफेन असा एक ग्रुप घेतला. नंतर मी स्लीप 8 hours घेतली बट विथ नो कॅफेन, आणि स्लीप 8 hours विथ कॅफेन, असे मी 4 ग्रुप केले. आणि आता या 4 ग्रुप्स मधनं मी काय करणार की त्यांचा इम्पॅक्ट, मेन इफेक्ट ऑफ स्लीप आणि कॅफेन मी हे चेक करणार की या मग आता सेम मी या लोकांना क्वेश्चनरी दिली किंवा या लोकांचे मी इंटरव्ह्यू घेतले, तर तेव्हा या दोघांचा मिळून मला अटेन्शनवर मला काय इम्पॅक्ट दिसतोय हे मी चेक करणार. सो दिस इज, आपण याला काय म्हणतो, याला 2:2 फॅक्टोरियल डिझाईन म्हणतो. मीन्स व्हॉट, की आपण जेव्हा दोन व्हेरिएबल्स हे एकत्र अभ्यास करतो, सो त्याला म्हणून 2:2 फॅक्टोरियल डिझाईन म्हणतो. ही कन्सेप्ट कळाली की व्हॉट इज मीन बाय फॅक्टोरियल. नक्की फॅक्टोरियल म्हणजे काय असतं. जेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स हे जास्त असतात तेव्हा आपण फॅक्टोरियल डिझाईन्स यूज करतो. आता इथं त्यांनी दिलंय की सिम्पल फॅक्टोरियल डिझाईन. मग सिम्पल फॅक्टोरियल डिझाईन मध्ये काय होतं की एक्झामिन द इफेक्ट ऑफ 2 or more फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स. की जेव्हा आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल आपले 2 आहेत आणि डिपेंडेंट व्हेरिएबल एकच आहे, सो त्या 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल्सचा त्या एक डिपेंडेंट व्हेरिएबलवर काय इम्पॅक्ट होणार आहे हे आपण चेक करतोय. देन 2 फॅक्टोरियल डिझाईन विथ को-व्हरायटीज. को-व्हरायटीज मीन्स त्या म्हणजे काय की इन्क्लूड्स द ऍडिशनल व्हेरिएबल टू कंट्रोल देअर इफेक्ट्स. मीन्स व्हॉट, की मी काय करते की आधी मी फक्त स्लीप साठीच मी गोष्टी चेक करत होते, पण नाव आय एम गोइंग टू चेक विथ स्लीप प्लस कॅफेन, आणि त्यांचा एकत्रित इफेक्ट मी इथं अनालिस करणार आहे. रँडमनाइज फॅक्टोरियल डिझाईन्स मीन्स व्हॉट, की मी रँडमली लोकांना तिथे असाइन करून त्याच्यावरचे जे वेगवेगळे मल्टिपल फॅक्टर्स आहेत ते मी इथं चेक करणार आहे. आणि ब्लॉक फॅक्टोरियल डिझाईन्स, ब्लॉक आता आपल्याला कळलंय की जे विशिष्ट लोक जे विशिष्ट काम करतायत त्याच त्यांच्यासाठी आपण जेव्हा त्यांना ते काम देऊन त्या ग्रुपमध्ये त्यांना असाइन करतो, दॅट इज नोन ॲज द ब्लॉक फॅक्टोरियल डिझाईन. हे काही ऍप्लिकेशन्स आहेत आणि फॅक्टोरियल डिझाईन. फॅक्टोरियल डिझाईन कळालंय की नाही कळालंय की परत एकदा एक्सप्लेन करायचंय? हाय मॅडम, तुमचं एक्झाम्पलच ते चांगलं आहे. म्हणजे पुस्तकातल्या लँग्वेज पेक्षा ते एक्झाम्पल थोडं हे आहे म्हणजे. हा, फॅक्टोरियल डिझाईन जरा पुस्तकात खूप हार्ड दिलंय की फॅक्टोरियल डिझाईन म्हणजे काय, पण एक्झाम्पल थ्रू आपल्याला ते नीट कळतं. सिम्पल फॅक्टोरियल डिझाईनच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण एवढंच लिहिणार की जेव्हा आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅक्टर्सचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय, सो दॅट इज द सिम्पल, आणि त्यांच्या इंटरॅक्शन चेक करायचंय, इट इज अ सिम्पल फॅक्टोरियल डिझाईन. देन फॅक्टोरियल डिझाईन विथ को व्हरायटीज म्हणजे दोन वेगवेगळ्या काय की व्हेरिएबल्स आहेत आणि त्या गोष्टींचा कंट्रोल किंवा त्यांच्यातले कंट्रोल कंडिशन्स मधले त्याच्यातले इफेक्ट आपण चेक करतोय ते. त्याच्यानंतर रँडमाइज फॅक्टोरियल डिझाईन म्हणजे रँडमली आपण पीपल असाइन करणार आहेत ते. आणि ब्लॉक म्हणजे आपण आधी ब्लॉक डिझाईन मध्ये पण शिकलो की विशिष्ट लोक जे विशिष्ट काम करतायत तेच त्यांना आपण जेव्हा देऊन त्यांच्यावर आपण एक्सपेरिमेंट करतो, दॅट इज द ब्लॉक फॅक्टोरियल डिझाईन. आणि सो ऍप्लिकेशन, सो या सगळे हे जे फॅक्टोरियल डिझाईन्स आहेत याचं ऍप्लिकेशन काय, तर एक्सपेरिमेंटल डिझाईन्स आर वाईडली युज्ड इन द व्हेरियस फील्ड्स. सायकोलॉजीमध्ये काय होतं की आपल्याला इफेक्ट्स इन्व्हेस्टिगेट करता येतात. इन्व्हेस्टिगेट द इफेक्ट्स ऑफ इंटरव्हेन्शन्स ऑर ट्रीटमेंट ऑन बिहेवियर ऑफ द मेंटल प्रोसेसेस. म्हणजे जे मेंटल बिहेवियर्स आहेत किंवा कोणकोणत्या ट्रीटमेंट्स आहे किंवा इंटरव्हेन्शन्स म्हणजे 2 गोष्टींमधला जो फरक आपण काढतो तो सगळा इन्व्हेस्टिगेट मेंटल हेल्थसाठी किंवा मेंटल प्रोसेसेससाठी आपण विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपेरिमेंटल डिझाईन आपण करू शकतो. मेडिसिन मध्ये त्याचा काय उपयोग आहे, तर इफेक्टिव्हनेस आपण चेक करतो की इफेक्टिव्हनेस ऑफ द न्यू ड्रग्स ऑन द मेडिकल प्रोसिजर, हे आपण एक्सपेरिमेंटल, ते तर गोष्टी एक्सपेरिमेंटल मध्येच होत. एज्युकेशन मध्ये काय, टू ऍक्सेस द इम्पॅक्ट ऑफ टीचिंग मेथड्स, की कोणती टीचिंग मेथड ही खूप इफेक्टिव्ह आहे, ते हे सगळे एक्सपेरिमेंट करून आपल्याला एज्युकेशन प्रोग्राम आणि स्टुडंट लर्निंग
हे इम्पॅक्टफुल अजून करता येतात आणि त्याच्यासाठी डिसिजन्स घेता येतात. आणि सोशल सायन्स मीन्स व्हॉट, की सोशल पॉलिसीज आहेत, काही बिहेवियर आहेत किंवा सोशल आउटकम्स जे आपल्याला ठरवायचे त्याच्यासाठी हे इफेक्टिव्ह एक्सपेरिमेंट्स करून आपल्याला हे सगळं कळतं. सो दिस इज द ऍप्लिकेशन्स. त्याचे स्ट्रेंथ्स आहेत. त्याचे स्ट्रेंथ्स काय की कॅज्युअल इंटरफेरन्स मीन्स व्हॉट, की रिसर्च अलाउज रिसर्चर्स टू ड्रॉ द कन्क्लुजन अबाउट कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट स्टडी करतात आणि त्या एक्सपेरिमेंट स्टडीमध्ये तुम्ही फुलफिल्ड होतात, तेव्हा म्हणजे काय की तुम्ही एका विशिष्ट गोष्टीचा अभ्यास करून विथ इव्हिडन्स तुम्ही तो रिलेशन तुम्ही विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन तुम्ही प्रूव्ह करू शकतात. नंतर कंट्रोल ऑफ व्हेरिएबल्स मीन्स काय त्यांचं पुढे म्हणणं आहे की इट प्रोव्हाइड्स द मेकॅनिझम टू कंट्रोल फॉर द एक्स्ट्रानेंशियस व्हेरिएबल रिड्युसिंग द रिस्क ऑफ को फाउंडिंग. आता जर असं म्हणायला गेलं किंवा त्यांची जर भाषा वाचायला आणि समजून घ्यायला गेली तर ती अवघड वाटते, पण त्याचा साधा सरळ अर्थ आहे की कंट्रोल ऑफ व्हेरिएबल्स मीन्स काय की यातनं एकतर आपल्याला व्हेरिएबल्सचा जो काही अभ्यास आहे तो आपण करतोय की, आणि त्याच्यानंतर जे एक्सट्रेनियस व्हेरिएबल्स असतात म्हणजे जे बाहेरचे व्हेरिएबल्स आहेत ते आपण कंट्रोलमध्ये ठेवतोय, त्याचा आपण ती गोष्ट आपण यातनं प्रूफ करतो. आणि रिड्युसिंग ऑफ रिस्क ऑफ को फाउंडिंग, ही गोष्ट मला पण एवढी नाही कळत ही मी अजून तुम्हाला, पण तुम्हाला काय वाटतं काय असेल रिड्युसिंग द रिस्क ऑफ को फाउंडिंग म्हणजे? हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की नक्की याचा अर्थ काय. आणि रिप्लिकेट, हा बोला. नाही तर आता म्हणजे पुस्तकातली लँग्वेजचं म्हणजे मी म्हणलं ना तो का म्हणजे त्या एक्झाम्पल मधून आता कसं तुमच्या जे आता जे कळत होतं ना, आता जो आपण कॅफेन आणि स्लीपचा जो स्लीपचा घेतला घेतला. होता एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये आता त्याच्यात को फाउंडिंग काय येणार आहे की तुमच्या जर रिस्क स्लीप बरोबर जर कॉन्सन्ट्रेशन हा कदाचित को फाउंडिंग असू शकेल. को फाउंडिंग जो म्हणतोय तो. म्हणजे त्याच्याबरोबर जो दुसरा आपण को फाउंडिंग घेतोय डिपेंडंट व्हेरिएबल को व्हेरिएबल घेतो फाउंडिंग एकापेक्षा जास्त कोफाउंड करतो जास्त. हा हा त्याचं. सो असं त्याची रिस्क ही रिड्यूस करतो कॉज आपला आपण काय पॉइंट टू पॉइंट अनालिसिस त्यांना प्रत्येक ग्रुप सिलेक्ट करून त्यांना अनालिसिस देतोय. येस इट माइट बी. अँड थर्ड इज ॲज रिप्लिकॅबिलिटी मीन्स व्हॉट, की आपण एक वेल डिझाईन एक्सपेरिमेंट करतोय आणि तोच जे त्याचे फाइंडिंग्स आहेत ते आपण अजून दुसऱ्या सिनॅरिओसाठी रिप्लिकेट करू शकतो. दॅट इज द रिप्लिकॅबिलिटी, की त्याचे आपले जे फाइंडिंग्स आणि आपण जे एस्टॅब्लिश केले ते आपण दुसऱ्या ग्रुपवर पण सेम रिझल्ट सेम एक्सपेरिमेंट करून ते बरोबर येत आहेत की नाही हे आपण शोधू शकतो. आणि लिमिटेशन पण इथे की आर्टिफिशियबिलिटी मीन्स काय, लॅबोरेटरी सेटिंग्स मे नॉट ऑलवेज रिफ्लेक्ट द रिअल वर्ल्ड कंडिशन्स पोटेन्शियली अफेक्टिंग द जनरलायझेबिलिटी ऑफ द फाइंडिंग. म्हणजे काय की जे आपण एक्सपेरिमेंट करतो ते ऑलवेजच रिअल वर्ल्ड कंडिशन सोबत मॅच होतील असं नाही. सो कधी कधी ते मॅच नाही होणार आणि जे जनरलायझेशन आपण फाइंडिंग्स करतो की त्याच्यावर सुद्धा ते अफेक्ट करू शकतं. इथिकल कन्सर्न्स आपल्याला माहितीच आहे की जे आपण एक्सपेरिमेंट्स करतोय ते मॅन्युप्युलेट जो काही डेटा करतोय दे आर नॉट इथिकली फिजिबल ऑर मेनी कॉज हार्म टू द पार्टिसिपंट्स मीन्स व्हॉट, की लिमिटेशन्स काय की जे काही कोणतीही गोष्ट विदाउट इथिकलच्या बाहेर आपल्याला जाऊन त्यातनं काही फाइंडिंग्स वगैरे आपल्याला यातनं घेता येणार नाही. आणि कॉम्प्लेक्सिसिटी म्हणजे काय की आपण जर अर्थात जर तुम्ही आत्ताच्या याच्यावरनं तुम्हाला वाटत असेल तर जर आपण बाय फॅक्टोरियल जर करायला गेलो तर त्याची काय होते की त्या डिझायनिंगची कॉम्प्लेक्सिसिटी, रिसोर्सेस म्हणजे आपले जिथे 2 ग्रुप क्रिएट होतात तिथे 4 ग्रुप क्रिएट होतात. मग ते 4 ग्रुप क्रिएट करून मग त्याचा डेटा मॅन्युप्युलेट करून त्याच्यासाठी अनालिसिस हे कुठेतरी थोडंसं आपल्याला कॉम्प्लेक्स होतं. सो डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग एक्सपेरिमेंट्स कॅन बी कॉम्प्लेक्स अँड रिसोर्स इंटेन्सिव्ह रिक्वायर द केअरफुल. सो हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक केअरफुल प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनची गरज आहे. सो येस, हेच आपले रिसर्च डिझाईनचे टॉपिक्स आहेत. कळलंय हे? वाटलंच तर उद्यापासून मग आपण एक्झाम्पल्स आणि विथ बुक थेरी असंच आपण स्टार्ट करूयात.
Yes. त्याच्यातला म्हणजे एक म्हणजे गमतीचा भाग म्हणजे फक्त लिमिटेशन्स त्याच्या बरोबर कळाले फक्त बस. लिमिटेशन्स कळाले बस. परफेक्ट. कधी कधी आपल्याला पॉझिटिव्ह पेक्षा कधी कधी निगेटिव्ह गोष्टी खूप आपण जास्त अट्रॅक्ट किंवा त्या कळतात, त्याच आपण एक बघा ना, हे त्याच्यात कॉम्प्लेक्सिटी आहेच आहे, त्याच्यात कॉम्प्लेक्सिटी आहेच आहे, आर्टिशियलिटी हम्म. आहेच आहे, त्याच्यानंतर इथिकल कन्सर्न आहेच आहे. तो काय तो नेहमीच आहे. आणि इथिकल कन्सर्न ही अशी गोष्ट आहे की रिसर्च मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी लिमिटेशन्स मध्ये ही आपल्याला येतेच म्हणजे येते. म्हणजे कोणताही अस्पेक्ट असो, माझ्या मते आजपर्यंत आपण लिमिटेशन्स मध्ये हे वर्डिंग आपण नेहमीच यूज केलं. येस. चालेल, आता उद्या आपण प्रिन्सिपल्स आणि फंक्शन्स त्याला स्टार्ट करूया. ओके, थँक्यू सो मच. येस. थँक्यू. थँक्यू.